आज आपण कवठापासून कँडी, मोदक आणि लहान मुलांसाठी चॉकलेट्स बनवतोय। स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण ही रेसिपी 2 कवठापासून करतोय। हे कवट आहे आणि ह्याला एक लाईट असा ब्लॅक शेड येतो, ज्याच्यावरून आपण समजू शकतो किंवा कवटाला एक सुंदर स्मेल येतो, त्याच्यावरून पण ओळखू शकतो की कवट आपलं पिकलेलं आहे। अशा पद्धतीने पिकलेल्या कवटाचं असा गर निघतो, असा अलगद गर आपण बाहेर काढायचा आहे। आणि हा दुसरा कवट आहे, त्याचं पण आपण आतून गर बाहेर काढतोय आणि असे आपण 2 कवटापासून आपली रेसिपी तयार करतोय। त्यासाठी आपण कवटाला मॅश करून घ्यायचे। हे सर्व आपण मिश्रण हाताने तयार करतोय। याला आतमध्ये असे धागे असतात, ते आपण बाजूला काढलेत आणि गूळ किसून घेतोय। आपण ही जी रेसिपी तयार करतोय याच्यामधनं बी काढत नाहीये। कवटाचं बी सुद्धा औषधी गुणधर्मांनी भरपूर असतं, त्यामुळे आपण बी सगटच आपण रेसिपी तयार करतोय। बी पण खूप छान लागतं खायला, मध्ये मध्ये जे जाडसर कण येतात त्याच्यामुळे आपली रेसिपी आणि जास्ती टेस्टी लागते। आणि आता गूळ व्यवस्थित मेल्ट करून घेतलाय। आपण जेवढा गर होता तेवढाच गूळ घेतलाय आणि सर्व गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपलं मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचे। बऱ्याच वेळा कवटाची आपण जेव्हा रेसिपी करतो तेव्हा नुसतं गूळ आणि कवट जर वापरलं तर खूप वेळ लागतो थिकनेस येण्यासाठी। त्यासाठी आपण थोडासा ह्याच्यामध्ये एक सारखं प्रमाणामध्ये जेवढं कवट होतं तेवढाच गूळ आणि तेवढंच आपण डेसिकेटेड कोकोनट घेतले आणि त्याच्यामुळे आपली रेसिपीला जो वेळ लागतो तो कमी लागतो आणि त्याला जे बाइंडिंग आहे ते झटपट येतं। आता अशा पद्धतीने गोळी तयार झाली की आपल्याला जेवढं थिकनेस पाहिजे तेवढा झालेला आहे। कढईला गोळा सुटला की आपला थिकनेस आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा झालेला आहे समजायचं। आता सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपण त्याचे मोदक तयार करून घेतोय। अशा पद्धतीने आपण देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी अशा पद्धतीने कवठाचे मोदक तयार करू शकतो। आता आपला मोदक आपण साच्यामध्ये तयार केलेला आहे, हा हाताने सुद्धा आपल्याला करता येतो। असा एकदम सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे। त्याचं आतलं जे बी आहे ते पण आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये। खायला एकदम अप्रतिम लागतो आणि त्याच्यावरती आपण असं डेसिकेटेड कोकोनट भुरभुरायचे, त्यामुळे ते मोदक एकमेकाला चिकटत नाहीत आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात। आता आपण आपलं जे कवटाचं वरचं शेल होतं त्याच्यामध्येच आपण अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन करतोय मोदकाचं। आपण देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी 5 मोदक तयार केलेले आहेत। आता बाकीचे जे कवटाचे जे मिश्रण आहे त्याच्यापासून आपण छोटे छोटे कँडी तयार करून घेणार आहोत। या कवटाची जी रेसिपी आहे ती थोडीशी चिंच गुळाची टेस्ट पद्धतीने लागते, खायला एकदम अप्रतिम लागतात। आंबट गोड अशा पद्धतीच्या ह्या कँड्या खायला खूप जबरदस्त लागतात आणि ह्या औषधांनी भरपूर असतात। ह्याच्यामध्ये कवटामध्ये आपलं कंठाची शुद्धी करणे, म्हणजे आपलं आवाज मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, घशामध्ये काही त्रास होत असेल तर ह्या कवठाने दूर होतो। आता आपण हे जे एकसारखा जर आपल्याला सगळे बॉल्स पाहिजे असतील कँडी, तर आपण अशा पद्धतीचा एक छोटासा स्पून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये घालून करायचं, म्हणजे सर्व आपले जे बॉल्स आहेत एकसारखे तयार होतात। कवट खाल्ल्याने आपल्याला उचकी ज्यांना सारखी सारखी लागते, तसेच सारखी तहान लागणे अशा पद्धतीच्या प्रॉब्लेमपासून मुक्ती मिळते। तसेच कवट खाल्ल्यामुळे वात पित्त कफाचं पण संतुलन होतं। काही लोकांमध्ये वातामुळे किंवा पित्तामुळे किंवा कफामुळे जो त्रास होतो तो कवट खाल्ल्याने होत नाही। कवट हे फळ रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं तर आहेच, त्याप्रमाणे शरीराला थंडावा देणारं पण आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लहान मुलांनी अशा पद्धतीचं कवटाचं जे फळ खावं असं वाटत असेल तर त्यासाठी आपण लहान मुलांसाठी अशा पद्धतीचे कवटाचे चॉकलेट्स तयार केलेले आहेत। हे चॉकलेट्स पाहिल्यानंतर मुलं आवडीनं खातील। आपल्या चॅनलवर आपण कवठाची आंबट तिखट गोड अशी चटणी पण तयार केलेली आहे, ती पण नक्की बघा।
अशा पद्धतीने आपण एका मिश्रणापासून 3 प्रकार तयार केले, मोदक तयार केले, चॉकलेट्स तयार केले आणि कँडी तयार केले. असे झटपट तयार होणारी आपली ही रेसिपी नक्की करून बघा. डेसिकेटेड कोकोनटमुळं आपल्या रेसिपीला बाइंडिंग खूप फास्ट येतं. त्यामुळे ही रेसिपी करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आपल्या अशा रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.